बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा जयंती उत्सव हा बाळासाहेब ठाकरे हे एक संघर्ष आणि संघर्ष योद्धा म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला एक आगळीवेगळी ओळख करून देणारा नेता, विचार, वादळ असा असंख्य भूमिका ज्या बाळासाहेबांच्या माध्यमातून बोलण्यासाठी कमी पडतील असे ते शब्द. महाराष्ट्रातील असलेली बॉम्बे आणि ती मराठा अस्मितेची स्थानिक नेतृत्वांना, स्थानिक नागरिकांना जीवन जगण्याची कला शिकवणारं नेतृत्व बाळासाहेब ठाकरे. आणि या बाळासाहेबांची जयंती आज विविध राजकीय पक्षातून वा इतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून, शिवसैनिकांकडून आणि विविध विचारधारेच्या असलेल्या त्या सर्व गटांकडून साजरी होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीतला इतिहासाची पानं उघडली आणि मुंबईचं जर वातावरण पाहावयाचं म्हटलं, कधी काळी या बॉम्बेमध्ये असलेल्या दहशतीला सावरण्याचं काम करणारा बाळासाहेब ठाकरे आणि कधीही सत्तेची लालसा नसलेला नेतृत्व हे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे असं रसायन की त्या रसायनाच्या बाबतीमध्ये कुणालाही त्याचा अंदाज घेता आला नाही. मराठी अस्मिता आणि राजकारणामध्ये, व्यवसाय कारणामध्ये मराठी माणसाने कसा पुढाकार घ्यावा यासोबतच अत्यंत प्रिय असलेलं हिंदुत्व जपण्याची कला ज्या व्यक्तिमत्वामध्ये होते असे बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती उत्सव आज दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देश पातळीवर त्यांच्या चाहत्यांच्या माध्यमातून साजरा होत आहे. मुंबईतील मराठी माणसाची झालेली अधोगती आणि त्याला सावरण्यासाठी सुरू केलेली संघटना, त्यांच्या वडिलांचं समाजाप्रती असलेलं योगदान आणि काडीमोड अशा शरीरयष्टीचा माणूस आणि अख्ख्या मुंबईला हादरवण्यासाठी वा सत्य आणि न्यायासाठी जी त्याने केलेली भूमिका ही खरोखरच आज जरी चर्चेची ठरत असली तरी महाराष्ट्राला अनेक नेतृत्व देण्याचं काम बाळासाहेब यांच्या शिवसेनेने केलं. शिवसेना हे 4 शब्द जरी असले तरी या 4 शब्दातून जी झगडती मशाल त्यांनी पेटवली त्यातून खरोखरच मुंबई सुद्धा पेटली. आपली नीतिमूल्य आणि त्या नीतिमूल्याशी कधीही तडजोड न करण्याचा प्रकार ज्यांनी जोपासला असे बाळासाहेब ठाकरे आज सर्वतोपरी पूजल्या जात असले तरी, त्यांचा गौरव केला जात असला तरी ती संघर्ष गाथा बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कार्यशैलीतून जोपासल्याचं उदाहरण पाहावयास मिळतं. मुंबईत आज शिवसेना आणि मराठी अस्मिता टिकून ठेवण्याचं काम जे केलं असेल, आणि अस्मिता ही प्रत्येकाला असते परंतु ती जागवून ठेवण्याचं काम अंधारमय वातावरणामध्ये ज्यांनी घडून आणलं असे बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः बॉम्बेच्या त्या वातावरणामध्ये मराठी माणसाचं संपलेलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी ज्यांनी लढा दिला, त्यामुळे आज अनेक राजकीय पक्ष हे जरी या ठिकाणी आपले पाय जमू पाहत असले तरी देशातल्या सर्वात जुन्या पक्षाला सुद्धा येथे माघार घेण्याचं काम पडलं असं नेतृत्व बाळासाहेब ठाकरे. आज पक्ष माझा, राजकीय घोंगावट माझा हे जरी प्रत्येक जण बोलत असलं, सत्ता समीकरणासाठी सत्ताधारी कोणतीही भूमिका घेत असले तरी बाळासाहेबांच्या कर्तृत्वामुळं आज हे पाय राजकारणात ठेवण्याची संधी ज्यांना मिळाली त्यांच्यासाठीही बाळासाहेबांनी केलेलं कार्य हे मोलाचं होतं. आणि बाळासाहेब यांनी आपली विचारधारा जपत असताना स्थानिक पातळीवरचं देशहिताचं आणि त्यासोबतच विविध राजकीय पक्षांचं, विविध समाज घटकाचं नेतृत्व करण्याचं काम
त्यांनी मुंबईपुरतं केलं आणि त्या मुंबईनंतर ग्रामीण भागातील असलेल्या जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसैनिक तयार करण्याचं काम केलं. आणि हा शिवसैनिक इतका पेटला की कधी काळी शिवसेना ही मुंबईत जी झाली होती त्या मुंबईने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या कर्तृत्वातून जनमनाच्या हितामध्ये जी आपली जागा निर्माण केली, त्यामुळे पहिल्यांदाच मुंबईत शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेपासून दूर राहून लोकहिताच्या माध्यमातून ज्यांनी हिंदुत्व जपत असताना संविधानाची मूल्य कधी मुरडल्या जाणार नाही, ती कधी लपवल्या गेली नाही पाहिजे याचं सुद्धा भान ठेवलं. आणि शिवसैनिकांपेक्षा बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली कार्यशीलता, त्याचा आदर्श सुद्धा त्यांनी ठेवला. आणि संघर्षातून जीवन जगलेल्या या नेतृत्वांची ही जयंती आणि त्यांच्या आदर्शाचा, त्यांच्या नेतृत्वाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा विचार जोपासणं ही आजच्या काळाची गरज. आणि खरोखरच त्या अशा आदर्श व्यक्तिमत्वाला माझा सुद्धा सलाम. बाळासाहेब ठाकरे एक नाव, विचार, वादळ आणि एक हिंदुत्व जपणारा नेता. याने मुंबई सोबतच महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीच्या तख्ताला हलवण्याकरिता आपली असलेली भूमिका ही कायम ठेवली. दहशत असो, सर्वसामान्यवरांचा अन्याय असो, साध्या मार्मिकच्या माध्यमातून सुरू केलेलं हे आंदोलन एक मोठं वादळ, एक मोठा विचार. आणि ते आज सर्व राजकीय पक्षांसह सर्वसामान्यांना ते मान्य करावं लागलं. अशा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन. सदर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. मला ऐकून